रातच्या 4 वाजता रनिंग करायला निघालो होतो, पण ग्राउंडवर असं काही माझ्यासोबत होईल मला असं कधी वाटलंच नव्हतं. मागचे गेले 2-3 हप्ते विचार करू राहिलो रनिंगला, आज जातो काल जातो, पण कायचं रनिंग करायला बाहेर जा पण तेवढ्यात पाणी चालू होऊन जाते, नाही तर कधी वीज कडकडते. म्हटलं आज तर काय बी झाला, आज तर रनिंगला जायचंच आपल्याला. सकाळी डायरेक्ट 4:30 वाजता टाकाटाक रेडी होऊन बुट गिट घातले आणि आपल्या कानातले हेडफोन घेतल्या सोबत आणि निघालो सीधा रनिंगला जायसाठी. चालत चालत जसाच मी ग्राउंडवर आलो, पाठी तर पाहतो ग्राउंड वरलं कोल्ड सुमसाम पडेल आहे. ग्राउंडला टाटा करून आलो आपण सीधा रोडवर. साला आज काही झालं, रनिंग तर करणंच आहे, ते ग्राउंडवर असो की रोडावर असो. सगळ्यात पहिले बोये खोसले आणि चालू केली आपली प्लेलिस्ट. लगातार 4-5 किलोमीटर पहिल्यानंतर आपण वापस आलो ग्राउंडवर. ग्राउंडवरला अशी तर काय झालं, आपल्याला एक्सरसाइज करायला छोटी ती जागा आहे. ग्राउंडवर येऊन मस्त एक्सरसाइज केली, थोडीशी स्ट्रेचिंग केली आणि वापस आलो आपण सीधा आपल्या ओपन जिम कडे. ओपन जिम मध्ये येऊन जरा सायकलिंग केली, एक्सरसाइज केली आणि थोडं वॉर्मअप केलं आणि निघालो आपण सीधा घराकडे. आल्याबरोबर आपला मोबाईलचा चार्जिंगचा काटा तर मरायला टेकालता, म्हटलं पहिले चार्जिंगला लावू द्या. घरी येऊन मस्त टाकाटाक रेडी झालो आणि निघालो सीधा गावात जासाठी. काय सनसपणे आपण झटकन आलो गावात येऊन मग मी आलो सरळ राज हार्डवेअर या दुकानावर, की या दुकानात कलरची क्वालिटी एकच नंबर भेटते. या दुकानात भावांनो कलरच नाही, ब्रश, पाने, नट, शेतीचे सामान, कुलूप, कलरचे बॉक्स आणि इतर चिल्लर सामान सगळेच तुम्हाला इथं भेटून जाईल. कायची वाट पाहू राहिलो मग मी इथे सामान घेऊन चाललो घरी. आणि तुम्हाला कधी कोणत्या याच्यातलं सामान लागलं तर राज हार्डवेअरला नक्की भेट द्या. तर भावांनो मी इथं चाललो घरी आणि तुम्हाला कधी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घेता. तर भावांनो भेटू आपण अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम.